सुंदर आहे ना महाराष्ट्र आपला। इथे वेगवेगळे क्षेत्र आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। इथे भक्ती आहे, इतिहास आहे आणि मनाला शांत करणारा निसर्ग सुद्धा आहे। महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाहीये, तर तो एक अनुभव आहे। दरवर्षी सुमारे 119 मिलियन देशांतर्गत पर्यटक आणि 5 मिलियन आंतरराष्ट्रीय पर्यटक महाराष्ट्राला भेट देतात। त्याचप्रमाणे तामिळनाडूनंतर महाराष्ट्र हे राष्ट्र सर्वाधिक पर्यटक भेट देणारे राष्ट्र म्हणून आता ओळखले जाते। पर्यटनातून महाराष्ट्राला दरवर्षी सुमारे 1.2 लाख कोटी इतकं उत्पन्न मिळत आहे। अजिंठा एलोरा सारख्या युनेस्को वारसा असलेल्या स्थळांपासून ते मुंबईच्या आयकॉनिक गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाराष्ट्राने इतिहास, निसर्ग आणि आधुनिक जगाचं एक परिपूर्ण मिश्रण दाखवलं आहे। त्यामुळेच देशी आणि विदेशी पर्यटकांचं महाराष्ट्र हे एक लोकप्रिय ठिकाण ठरलं आहे आणि त्यामुळेच भारतीय पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्राचं एक विशेष योगदान आहे। 2022 मध्ये महाराष्ट्रामध्ये 111.3 मिलियन देशांतर्गत पर्यटक आले होते आणि 2023 मध्ये हाच आकडा 161.36 मिलियन पर्यंत पोहोचला। हा तर देशांतर्गत विक्रम होता। आंतरराष्ट्रीय पातळीवर बघितलं तर 2022 मध्ये 1.51 मिलियन विदेशी पर्यटक आले होते, तर 2023 मध्ये हाच आकडा 3.39 मिलियन वर पोहोचला होता। या वाढीमुळेच महाराष्ट्राचं पर्यटन किती आकर्षक बनलं आहे हे तर आता आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। 2023 हे वर्ष महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष होतं। हे विक्रमी आकडे आपल्याला दाखवतात की महाराष्ट्राचं पर्यटन क्षेत्र हे किती मजबूत आहे ते, जिथे महाराष्ट्र भारतातील एक टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन बनला आहे। नमस्कार, महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाहीये, तर तो एक अनुभव आहे। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचं पर्यटन अनुभवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया या एका सुंदर सफरला। सुरुवात करतोय आपण मुंबई शहरापासून। मुंबई शहर, द सिटी दॅट नेव्हर स्लीप, महाराष्ट्राची राजधानी मुंबई। हे एक असं शहर आहे जिथे दिवस असो वा रात्र लाईफ अजिबात स्लो होत नाही। गेटवे ऑफ इंडिया, द आयकॉनिक लँडमार्क, जिथे दररोज हजारो लोक भेट देतात। मरीन ड्राईव्ह आणि जुहू बीच, संध्याकाळी सूर्यास्त बघायला आणि शांततेचा श्वास घ्यायला एक परफेक्ट ठिकाण आहे। सिद्धिविनायक मंदिर आणि हाजी अली दर्गाह या धार्मिक स्थळांवर दरवर्षी 2 मिलियनहून अधिक भक्त येतात। बांद्रा वर्ली सीलिंग यांसारखे आधुनिक पूल आणि बॉलिवूड टुरिझममुळे मनोरंजनाच्या दुनियेत सुद्धा मुंबईची एक खास ओळख निर्माण झाली आहे। मुंबई नंतरच महाराष्ट्रातील एक अजून अनमोल रत्न म्हणजेच अजिंठा वेरूळच्या गुहा। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटमुळे ओळखल्या जाणाऱ्या या गुहा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून अस्तित्वात आहेत। अजिंठा गुहा प्रसिद्ध आहेत त्यांच्या भित्तिचित्रांसाठी, जिथे बौद्ध धर्माच्या कथा, इतिहास आणि प्राचीन काळातील कला अक्षरशः दगडात कोरल्या आहेत। तर वेरूळ म्हणजेच एलोरा, इथे हिंदू, जैन आणि बौद्ध स्थापत्य कलेचं एक अद्भुत संगम एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। दरवर्षी 1.5 मिलियन पेक्षा अधिक पर्यटक या गुहांचा भव्य इतिहास आणि अप्रतिम कला पाहण्यासाठी येतात। त्यानंतर आहे द मान्सून रिट्रीट, खंडाळा आणि लोणावळा। ही दोनही हिल स्टेशन पावसाळ्यात लोकांची अत्यंत आवडती ठिकाणं आहेत। टायगर स्लीप, थंडगार पाण्याचा बुशी डॅम आणि कार्ला लेण्या हे सर्व ठिकाणं पर्यटकांना खूपच आकर्षित करतात। प्रत्येक विकेंडला इथे जवळपास 50,000हून जास्त लोक भेट देतात। थंड हवा, हिरवळ आणि गरमागरम भुट्टा, त्यासोबतच चहा, हे सगळं मिळून इथे एक परिपूर्ण ब्रेक मिळतो। खंडाळा लोणावळ्यानंतर येत आहे महाबळेश्वर, द लँड ऑफ स्ट्रॉबेरीज। हे एक असं ठिकाण आहे जिथे निसर्ग आणि शांतता आपल्याला एकत्र अनुभवायला मिळतात। इथल्या स्ट्रॉबेरीज फार्ममुळे महाबळेश्वरला द लँड ऑफ स्ट्रॉबेरीज असा दर्जा प्राप्त झाला आहे। पथर सीटचा व्ह्यू पॉइंट, वेणा लेक मधील बोट राईड आणि प्रतापगड किल्ला ही इथली महत्वाची पर्यटक ठिकाणं आहेत। प्रत्येक हिवाळी सीझन मध्ये हे ठिकाण 25 लाखांहून अधिक पर्यटकांचं आवडतं ठिकाण ठरलं आहे। शिर्डी हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि पवित्र स्थान आहे। इथे असलेले साईबाबांचे मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मंदिर आहे। इथे वर्षाला सुमारे 2.2 कोटी भाविक दर्शनासाठी येत असतात। शिर्डी ट्रेन, रस्ते आणि स्वतःच्या विमानतळामुळे सहज पोहोचू शकणाऱ्या ठिकाणांपैकी एक आहे। नाशिकला भारताची वाईन कॅपिटल असे सुद्धा ओळखले जाते। नाशिक येथे असलेले सुला वाईन यार्ड हे दरवर्षी सुमारे 3 लाखांहून अधिक पर्यटकांना आकर्षित करते। त्याचप्रमाणे धार्मिक दृष्टिकोनातून नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामुळे इथे लाखो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येत असतात।
तसेच प्रत्येक 12 वर्षांनी इथे कुंभमेळा सुद्धा भरतो। त्यामुळे इथे तेव्हा लाखोच नव्हे तर कोट्यावधी लोक एकत्र येत असतात। नाशिक म्हणजेच इतिहास, अध्यात्म आणि आधुनिकतेचा एकत्र असं परिपूर्ण मिश्रण। आणि शेवटी अलिबाग हा एक महाराष्ट्राचा मिनी गोवा म्हणून ओळखला जाणारा निसर्गरम्य कोस्टल रत्न आहे। काशीद बीच, मुरुड जंजिरा किल्ला आणि कोळबा फोर्ट ही सर्व ठिकाणं पर्यटकांना खूपच जास्त भावतात। मुंबईहून फक्त एका फेरी राईडवर पोहोचता येणाऱ्या अलिबागने वीकेंड गेटवे म्हणून स्वतःची लोकप्रियता मिळवली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्यास्त पाहता पाहता भजीपाव खाणं हीच तर खरी इथली ट्रीट आहे। ताडोबा नॅशनल पार्क महाराष्ट्रातील एक जंगली स्वर्ग। ताडोबा अंधारी टायगर रिझर्व हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य आहे। इथे 100 पेक्षा अधिक वाघ बिनधास्त फिरताना आपल्याला दिसतात आणि म्हणूनच हे भारतातील टॉप टायगर रिझर्व पैकी एक मानलं जातं। जंगल सफारीचा थरार, ओपन जीप मधून घनदाट जंगलात फिरताना समोर अचानक वाघ दिसणं, हा अनुभव शब्दात नाही सांगता येणार ना। प्रत्येक वर्षी 50,000 पेक्षा जास्त वाईल्ड लाईफ प्रेमी ताडोबामध्ये येतात म्हणजे येतातच, हे निसर्गाचं खरं अपरिवर्तनीय रूप अनुभवण्यासाठी। फक्त वाघच नाही तर बिबट्या, अस्वल, जंगली कुत्रे आणि असंख्य रंगीबिरंगी पक्ष्यांचं हे एक जिवंत साम्राज्य आहे। ताडोबा म्हणजेच एक परिपूर्ण संगम आहे। थ्रिल, निसर्ग आणि फोटोग्राफीसाठी एक सर्वसामान्य ठिकाण। हा भाग वाघाच्या आवाजाने किंवा जंगलातील अँबियन्स साऊंडने सुरू झाला आहे आणि मग जीप सफारीचं बी रोल, टायगर स्पॉटिंग, स्लॉथ बिअर क्रॉसिंग आणि काही मॅजेस्टिक ड्रोन शॉट, सगळं काही भरपूर सिनेमॅटिक बनू शकतं, हो ना। पुणे हे एक असं शहर आहे जिथे इतिहास, शिक्षण आणि आधुनिकतेची वाईब एकत्र मिसळते। इथे तुम्हाला शनिवार वाडा, आगा खान पॅलेस आणि सिंहगड किल्ला यांसारखी ऐतिहासिक ठिकाणं पाहायला मिळतील, जी आजही पेशवाईच्या गौरवशाली काळाची साक्ष देतात। पुणे म्हणजेच विद्यार्थ्यांचा हॉटस्पॉट। सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, अजिंक्य DIY पाटील युनिव्हर्सिटी, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था या पुण्यातच आहेत। फक्त शिक्षणच नव्हे तर IT हब म्हणून सुद्धा पुण्याने एक वेगळीच प्रगती केली आहे। शॉपिंग प्रेमींसाठी तुळशीबाग, लक्ष्मी रोड, FC रोड म्हणजे स्वर्गातल्याच जागा। इथे पारंपरिकतेपासून ट्रेंडी फॅशन सगळं काही मिळतं आणि तेही तुमच्या बजेटमध्ये। पुणे हे विविध सांस्कृतिक महोत्सवांचं सुद्धा केंद्रबिंदू ठरलं आहे। सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि गणेशोत्सव तर इथे प्रचंड जल्लोषात साजरा केला जातो। आणि हो, पुणे म्हणजेच वेस्टर्न घाटचा प्रवेशद्वार सुद्धा। इथून लोणावळा, खंडाळा, लवासा यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला सहज पोहोचता येतं। आता वळूया कोकणातल्या एका रत्नाकडेच, म्हणजेच गणपतीपुळे। रत्नागिरी जिल्ह्यातील हे एक प्रसिद्ध कोस्टल शहर आपल्या स्वयंभू गणपती बाप्पाच्या मंदिरासाठी ओळखलं जातं। ही मूर्ती कोणीही स्थापन केलेली नाहीये, तर इथे ती स्वतः प्रकट झाली आहे असं मानलं जातं। हे ठिकाण फक्त धार्मिक दृष्ट्याच नाही तर एक परिपूर्ण स्पिरिच्युअल आणि बीच गेटवे म्हणून ओळखलं जातं। नितळ पांढरी वाळू, शांत किनारा आणि कोकणचा सोनसळी सूर्यास्त हे सगळं एकत्र अनुभवायला मिळतं ते म्हणजेच गणपतीपुळ्याच्या दर्या किनारी। स्थानिक म्हणतात लंबोदरस या गावचा खरा रक्षक आहे। म्हणूनच महाराष्ट्र हे फक्त एक टुरिस्ट हॉटस्पॉटच नाही तर इंडियाचा नंबर 1 टुरिस्ट स्टेट आहे, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोनही पातळीवर। 2023 मध्ये ऍपलचा टोटल रेव्हेन्यू जिथे 3.5 कोटी इतका होता, तेव्हाच भारताच्या टुरिझमचा GDP मध्ये वाटा हा तब्बल 6.7% इतका होता। म्हणजेच डायरेक्ट एम्प्लॉयमेंटच्या 60 लाखांहून अधिक लोक आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटच्या तर 1.5 कोटींहून लोकांचे जीवन हे फक्त पर्यटनावर आधारित होते। हे आकडे एकच गोष्ट सांगताय, प्रत्येक पर्यटक, प्रत्येक ठिकाण आणि प्रत्येक अनुभव महाराष्ट्रातलं टुरिझम हे खरंच जिवंत आहे। महाराष्ट्राचं पर्यटन क्षेत्र म्हणजेच एक समृद्ध अर्थव्यवस्था। हे सर्व आकडे फक्त एक संख्या नसून महाराष्ट्राचं पर्यटन क्षेत्र हे किती अद्भुत आहे हे आपल्याला प्रकाशात आणून दाखवतात। प्रत्येक पर्यटकाचा या राज्यातील अनुभव हा केवळ निसर्ग सौंदर्यावर थांबत नाही तर त्याचा प्रत्येक खर्च, हॉटेल्स, भोजन, स्थानिक प्रवास, खरेदी आणि दर्शन यात्रा या सर्वांचा सहभाग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळकट करतो। मुंबई, पुणे, नाशिक, लोणावळा सारख्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी हजारो हॉटेल्स भरलेली असतात आणि याच माध्यमातून पर्यटनाशी संबंधित लाखो लोकांना रोजगार हा मिळत असतो।
शिर्डीसारख्या धार्मिक स्थळांचा प्रभाव तर इतका मोठा आहे की फक्त एकाच मंदिरात श्री साईबाबा मंदिर येथे दरवर्षी 1500 कोटींपर्यंतचा टर्नओव्हर हा मिळत असतो. म्हणजेच पर्यटन महाराष्ट्रासाठी फक्त एक उद्योग नाही, तर तो एक सांस्कृतिक, आर्थिक आणि भावनिक आधारस्तंभ सुद्धा आहे. जिथं धार्मिक पर्यटन शिर्डी, नाशिक, पंढरपूर, सिद्धिविनायक सारख्या ठिकाणांहून दरवर्षी 15,000 कोटींहून अधिक उत्पन्न मिळतं. अजिंठा, वेरूळ, रायगड, एलिफंटा सारख्या हेरिटेज साईट मधून सुमारे 10,000 कोटींहून अधिक उत्पन्न मिळतं. अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सारख्या सुंदर किनाऱ्यांहून 5,000 कोटींपेक्षा जास्त आणि ताडोबा, भीमाशंकर, कोयना, लोणावळा सारख्या इको टुरिझम स्पॉट मधून सुद्धा 3,000 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न हे मिळत असतं. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? मुंबई फिल्म सिटी आणि बॉलिवूड टुरिझम प्लस कॉर्पोरेट माइस इव्हेंट मधून तब्बल 20,000 कोटींचा व्यवसाय हा मिळत असतो. हे सगळं फक्त पर्यटनाच्या खर्चावर नाहीये, तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट टुरिझमला बूस्ट देण्यासाठी सातत्याने काही ना काही काम करत असतात. त्यातीलच काही उदाहरणं म्हणजे सिंधुदुर्ग टुरिझम प्रोजेक्ट 2,000 कोटींचा हा मेगा प्लॅन कोस्टल टुरिझम डेव्हलपमेंट करण्यासाठीचा प्रोजेक्ट आहे. अॅग्रो टुरिझम पॉलिसी 2020 ग्रामीण पर्यटन आणि फार्म टुरिझमला बळ देण्यासाठी 1,500 कोटींचा फायदा स्थानिकांना करून दिला गेला आहे. मुंबई रोपवे आणि वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट नवीन आकर्षणानं ज्यातून टुरिझमला सॉलिड पुश मिळेल. आणि आता प्रोजेक्शन आहे की 2023 पर्यंत महाराष्ट्राचं टुरिझम उत्पन्न पोहोचेल ते म्हणजे 4.2 लाख कोटींपर्यंत. त्यासाठीच 2024 मध्ये जाहीर झाली आहे महाराष्ट्र टुरिझम पॉलिसी, जिथे लक्ष्य आहे 2030 पर्यंत 1 लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित करणे, ज्यातूनच निर्माण होतील तब्बल 18 लाख नवीन नोकऱ्या हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम सेक्टरमध्ये नोकरी सुद्धा. राज्यभरात 50 टुरिझम हब्स डेव्हलप होणार, जिथे इतिहास, साहस आणि इको टुरिझमला विशेष प्राधान्य सुद्धा मिळणार आहे. आणि या ग्रोथचे इंजिन म्हणजेच महाराष्ट्र सरकारचा विजनरी अप्रोच. नवीन धोरण पर्यटनात एक आधुनिक टच देत आहे. कार्वन आणि ऍग्री टुरिझम, जिथे ट्रॅव्हल अनुभव हा अधिक रिअल आणि इमर्सिव्ह होतो. मेडिकल टुरिझम आणि वर्केशन, हेल्थ केअर आणि रिमोट वर्क त्याचं नवीन कॉम्बिनेशन. फेस्टिवल आणि कल्चरल प्रमोशन, महाराष्ट्रीयन संस्कृती आता जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. फायनान्शियल सपोर्ट, SGST रिएम्बर्समेंट, व्याज सवलत, इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड. 5वं म्हणजेच इज ऑफ बिझनेस, नव्या रिसॉर्ट, अट्रॅक्शन साठी झपाट्याने होणारा क्लिअरन्स. तर मग आता पुढे काय? महाराष्ट्राचं पुढचं लक्ष हे एकदम स्पष्ट आहे. इंटरनॅशनल टुरिझम फुटफॉल मध्ये 25% वाढ आणि आता प्रत्येक पर्यटकाचं ऍव्हरेज स्टे 3-4 दिवसांपर्यंत वाढवायचं. स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, पॉलिसी सपोर्ट आणि प्रायव्हेट इव्हेंट्समुळे महाराष्ट्राचं टुरिझम इकोसिस्टीम हे अजून मजबूत होत आहे. बुलेट ट्रेन, रोपवे, डिजिटल गाईड्स, टुरिझम सर्किट्स सगळं काही वेगात निर्माण होतंय. हे सगळं फक्त प्रयत्नांमुळेच नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीमुळे, इथल्या लोकांच्या उबदार वेलकममुळे आणि या राज्याच्या अफाट विविधतेमुळे शक्य आहे. द फ्युचर ऑफ महाराष्ट्र टुरिझम ट्रूली लुक्स ब्राईट अँड अनस्टॉपेबल. मग काय, खूप साऱ्या जॉब ऑफर्स, भरपूर रेव्हेन्यू आणि जबरदस्त एन्जॉयमेंट. मग तुम्ही कुठे जाणार आहात? कोकणातला शांत किनारा, अजिंठा वेरूळचा ऐतिहासिक वारसा, की मग थ्रिलिंग सह्याद्रीची ट्रेक? स्वप्न छोटं असो किंवा मोठं, बजेट तर लागणारच ना. तेव्हाच उपयोगी पडतो जार ऍप. हा एक असा सेव्हिंग ऍप आहे जो रोजच्या खर्चातून 10 ते 20 रुपये वाचवतो आणि ते थेट 24 कॅरेट गोल्ड मध्ये रूपांतरित करतो ऑटोमॅटिकली. मग आता वाट कसली बघताय? लगेच फोन उचला आणि जार ऍप इन्स्टॉल करा. तुमच्या फ्युचरसाठी स्मार्ट बचत आजपासूनच. आणि आता लवकर लवकर सांगा की तुम्हाला पुढचं डेस्टिनेशन कोणतं पाहायचंय. पुन्हा भेटूया पुढच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.